तिकडे ठाण्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते, त्यामुळे वाहतूक काहीशी मंदावली आहे। मुलुंड टोलनाका परिसरामध्ये वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे, तर मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावतात। पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 10 मिनिटे उशिराने सुरू आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईमध्ये देखील पाऊस बरसतोय आणि मध्य रेल्वे सध्या विलंबाने पाहायला मिळते, त्यामुळे सकाळच्या सुमारास कार्यालयासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। तर ठाण्यात देखील वाहतूक मंदावली आहे आणि ठाण्यावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सकाळपासूनच सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहनधारकांना याचा सामना करावा लागतो। आपण सध्या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर ठाणे ते मुंबईच्या दिशेने आणि मुंबई ते ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे सिग्नल यंत्रणा असेल, सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्डे ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी देखील त्याचा फटका वाहनधारकाला बसतो। तसंच मुलुंड टोल नाका असेल, या जी कामं सुरू आहेत त्या अर्धवट कामांमुळे देखील वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या दिशेने ठाण्यात येणाऱ्या वाहनधारकांना देखील अर्धवट असलेल्या कामामुळे जी रस्त्याची कामं आहेत त्याच्यामुळे देखील बसत आहे। त्यामुळे वाहतूक विभागाने लवकरात लवकर ही वाहतूक कशाप्रकारे दूर केली जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरात, TV9 मराठी, ठाणे।